नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी गणेश पवार तुमच्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अशा एका गडाला भेट द्यायला जाणार आहोत जिथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ही भूमी पावन झाली। होय मित्रांनो, आज आपण भेट द्यायला जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी गडाला। शिवनेरी गडावर जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत, एक आहे साखळदंडाचा मार्ग आणि दुसरा आहे तो 7 दरवाजांचा मार्ग। आज आपण 7 दरवाजांच्या मार्गाने जाणार आहोत। शिवनेरी गडावरचा हा आहे पहिला दरवाजा, ज्याला महादरवाजा किंवा मुख्य दरवाजा असं म्हटलं जातं। हा दरवाजा पुणे येथील पेशव्यांनी बांधला होता। ज्यावेळेस या गडावर पेशव्यांचं राज्य होतं त्यावेळेस या गडासाठी हा मुख्य दरवाजा पेशव्यांनी बांधलेला होता। हा दरवाजा आजही आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो। दरवाजाच्या पुढे आपल्याला टोकदार खिळे लावलेले आजही पाहायला मिळतात। इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। या किल्ल्याला चारही बाजूने कठीण असा चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे। शिवनेरी या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे आहे। हा किल्ला जुन्नर या गावामध्ये असून जुन्नरमध्ये शिरताच आपल्याला शिवनेरी किल्ल्याचे दर्शन होते। किल्ला तसा फार मोठा नाही। शिवनेरी गडाच्या प्रवेशद्वाराने आपण आतमध्ये आलो की आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो, तो म्हणजे गणेश दरवाजा। या दरवाजावर आपल्याला काही शिल्प पाहायला भेटतात। हे शिल्प पाहून हा दरवाजा आपल्या हिंदू राजवटीतील राजांचाच असावा असं बोललं जातं। या दरवाजाची आपल्याला इथून तटबंदी संपूर्ण पाहायला मिळते। दरवाजाच्या बाजूलाच आपल्याला वरती जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत बुरुजाकडे जाण्यासाठी। शिवनेरी गडावर जाताना आपल्याला तिसरा दरवाजा लागतो, तो म्हणजे पिराचा दरवाजा।
गणेश दरवाजा पार करून लगेचच आपल्याला आतमध्ये आलो की आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा पिराचा दरवाजा लागतो। या दरवाजाची रचना बघून हा दरवाजा निजाम राजवटीतील असावा असे बोलले जाते। हे दरवाजे आजही आपल्याला त्याच दिमाखतीत दिसतात, त्याच जोमाने मजबूतीने कित्येक वर्षे ऊन वारा पाऊस झेलून आजही तसेच आहेत। सलाम आहे त्या मावळ्यांना ज्यांनी हे पूर्ण निष्ठेने बांधले आहेत। नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग। या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे। या ठिकाणावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गाची निर्मिती करण्यात आली। सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेण्या खोदून त्यांचे कामकाज केले। सातवाहनानंतर चालुक्य व राष्ट्रकूट या राज्यांच्या सत्तेखाली शिवनेरी गड होता। इसवी सन 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। इसवी सन 1443 मध्ये मलिक उल तुजार यांनी यादवांचा पराभव करून हा किल्ला सर केला। अशा प्रकारे हा किल्ला बहमनी राजवटीखाली आला। 1470 मध्ये मलिक उल तुजार प्रतिनिधी मलिक मुहम्मद यांनी किल्ले नाकेबंदी करून पुन्हा हा किल्ला सर केला। इसवी सन 1446 मध्ये मलिक मुहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली। पुढे 1493 साली निजामांची राजधानी शिवनेरी गडावरून अहमदनगरला हलविण्यात आली। इसवी सन 1565 मध्ये सुलतान मिर्तीचा निजामने आपला भाऊ काशिम याला गडावर कैदेत ठेवले होते। पिराचा दरवाजा पार करून आपण आतमध्ये आलो की आपल्याला हत्ती दरवाजाकडे जाण्यासाठी आपल्याला या जुन्या पायऱ्या पाहायला मिळतात। पुढे गेल्यावर नवीन पायऱ्याही केलेल्या आहेत, पण आपल्याला हत्ती दरवाजाकडे जाण्यासाठी या पायऱ्यानेही आपण हत्ती दरवाजाकडे जाऊ शकतो। आज आपल्याला या पायऱ्या ऊन आणि पावसामुळे काही अवस्थेत झिजलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील प्रवेशद्वार, गणेश दरवाजा आणि पिराचा दरवाजा हे 3 दरवाजे पार करून आल्यावर आपल्याला शिवनेरी गडाचा चौथा दरवाजा हत्ती दरवाजा लागतो। हत्तीच्या सोंडेप्रमाणे या दरवाजाची रचना असल्यामुळे याला हत्ती दरवाजा असे नाव देण्यात आले। शत्रूला या दरवाजावर सहजरित्या आक्रमण करता येऊ नये म्हणून या दरवाजाच्या समोर एक भली मोठी भिंत बांधलेली आहे। अगोदरच्या 3 दरवाजापेक्षा आत येण्याची या दरवाजाची वाट खूप लहान आहे। शिवनेरी किल्ला हा यादवांनी बांधलेला आहे। हत्ती दरवाजा हा यादवकालीन आहे। या गडावर जेव्हा यादवांचे राज्य होते तेव्हा हत्ती दरवाजा हा मुख्य दरवाजा होता आणि याच दरवाजापासून गडाला सुरुवात होत असे। शिवनेरी किल्ल्यावरील 7 दरवाजापेक्षा सर्वात मोठा दरवाजा हत्ती दरवाजा आहे। हा दरवाजा आपल्याला आजही भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतो। या दरवाजाकडे पाहिल्यावर तो आपल्याला आजही इतिहासाची साक्षी देत आहे।
इसवी सन 1595मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्या वर्चस्वाखाली आला. जिजाबाई यांचे वडील जाधवराव यांच्या मृत्यूनंतर जिजामाता गरोदर असताना शहाजीराजे यांनी त्यांना त्यांच्यासोबत 500 स्वारसोबत ठेवून रातोरात शिवनेरीला घेऊन गेले होते. शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाई देवीला जिजाऊने नवस केलेला होता.